माणसं सोडली तर इतर कुठल्याही प्राण्याला त्याची राहायची जागा नष्ट करायची नसते. फक्त माणसंच आहेत जे असं करतात. पण ते सुद्धा मुद्दाम करत नाहीत, So they also don't do it by intent. अजाणतेपणे करतात. त्याच प्रकारे व्हायरस सुद्धा हे अजाणतेपणे करतो. त्याला तुमच्यामध्ये राहायचं आहे, पण तो जरा गोष्टी जरा जास्तच करतो आणि तुम्ही आणि मी मरू शकतो. मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे. जेव्हा मी 17 वर्षांचा होतो तोपर्यंत मला मिझल्स होऊन गेल्या होत्या, टायफॉइड होऊन गेला होता, देवीची साथ लागली होती, माझ्या नाकावर अजूनही त्याची खूण आहे. सगळ्या प्रकारच्या गोष्टी, अगदी सगळं काही जे लहान मुलांना होऊ शकतं. पण या सगळ्यातून जाताना मी कधीच खचून गेलो नाही. टायफॉइड दुसऱ्यांदा आला तेव्हा सुद्धा, भरपूर ताप असताना सुद्धा मी खेळ खेळत होतो आणि अनेक गोष्टी करत होतो. एकच जमेची बाजू होती की शाळेत जावं लागत नव्हतं. तर मला या गोष्टी खूप आवडायच्या. ते त्याला जी काही नावं देत होते मला ते खूप आवडत होतं, कारण तुम्ही शाळेत जावं लागत नव्हतं. ती अधिकृत परवानगी होती दांडी मारण्याची. पण जेव्हा मी 17 वर्षांचा होतो तेव्हा मला कॉलरा झाला आणि ही भयानक गोष्ट. 2 तासात जेव्हा मला लक्ष आलं त्यानं मला अक्षरशः आडवं केलं. मी जवळपास बेशुद्ध होतो. मला आवाज ऐकू येत होते, आई आजी रडण्याचे, की हातातून गेला आपला मुलगा. माझी आजी माझं नाक तपासत होती. अरे देवा, नाक गार पडलंय, संपलं सगळं. सगळेजण रडतायत आणि माझे वडील डॉक्टर होते. ते त्यांना जमेल ते करायचा प्रयत्न करत होते. मग अजून 2 डॉक्टर आले आणि खरंच मी पूर्णपणे बेशुद्ध होतो फक्त 2 तासात. पण पुढच्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी उठून बसलो. त्यानंतर मी उठून इकडे तिकडे फिरू लागलो. त्यांनी मनाई केली आणि मला रूममध्ये बंद करून ठेवलं. पण मी म्हटलं किमान मला गच्चीवर तरी जाऊ द्या, म्हणजे मला थोडं फिरता येईल. मग त्यांनी मला गच्चीवर जाऊ दिलं. मग मला प्रश्न पडू लागला. आतापर्यंत मला अनेक गोष्टी झाल्या होत्या, मी त्यांचा आनंद घेतला, कारण त्यांच्यामुळे शाळेपासून सुटका झाली होती. पण इथं हा कुठला जंतू, त्याने मला असं काही आडवं पाडलं की जवळपास मी मरूनच गेलो. म्हणून मला जाणून घ्यायचं होतं. ते काही इंटरनेटचे आणि गुगलचे दिवस नव्हते ज्यांना तुम्ही लगेच विचारू शकता. म्हणून मी शाळेच्या लायब्ररीमध्ये गेलो आणि तिथल्या लायब्ररीयनला विचारलं आणि तिनं मला पुस्तक दिलं पॅथोजेन्सबद्दल. I had not heard that word till then. आणि मग मी हे पुस्तक वाचलं. त्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी होत्या, ते काय करतात आणि सगळं काही. मग मला हा प्रश्न भेडसावत होता की कशी ही छोटीशी अदृश्य गोष्ट मला खाली पाडू शकते. मग मी येऊन माझ्या वडिलांशी बोललो. ते एक यशस्वी डॉक्टर होते आणि मग त्यांनी मला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. आणि मी म्हणालो मला हे अजिबात आवडत नाही. त्यानं मला जवळपास संपवलंच होतं. हे काय आहे? मग ते मला सांगत होते की या गोष्टी काय असतात. मी ते कधीच विसरलो नाही. आता सुद्धा मला त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द आठवतोय. आणि मी त्या पुस्तकात जे वाचलं ते सुद्धा, कारण माझ्यासाठी हे खरं आव्हान होतं. जीवन हादरवणारी गोष्ट होती. म्हणून मी काही घाबरलेलो नव्हतो. पण हे एका हॉकी मॅचमध्ये किंवा क्रिकेट मॅचमध्ये हरल्यासारखं वाटत होतं. त्या प्रकारची भावना होती. तर हे जंतू म्हणजे काय असतात? बॅक्टेरिया, व्हायरस असे अनेक प्रकार आहेत त्यांचे. एक गोष्ट म्हणजे आता सध्या उदाहरणार्थ करोना. हे पहा, तो प्राण्यांमध्ये अगदी छान राहत होता, त्यांच्या कुणाचाच जीव न घेता. आता त्याने माणसावर उडी मारली आहे आणि अजूनही तो त्याच गोष्टी करतोय ज्या तो इतर कुठल्या प्राण्यात करत होता. पण आपण ते सहन करू शकत नाहीये आणि आपण कोसळतोय. ते सुद्धा आता स्पष्टपणे प्रस्थापित झालंय की बहुतांशी लोक ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे ते बरे होत आहेत.
पण ते लोक ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर आहे ते दुर्दैवाने बळी पडत आहे त्याचे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की त्याला जगायचं आहे, पण तो इतक्या आक्रमक प्रकारे जगतो की आपला जीव जाऊ शकतो. आता अनेक शास्त्रज्ञ याबद्दल बोलत आहेत, पण मी तेव्हा जे वाचलं ते सुद्धा, मी फक्त 17 वर्षांचाच होतो तेव्हा सुद्धा त्यात सांगितलं होतं, मला लेखकाचं नाव आठवत नाही, नाहीतर मी त्याचे नेमके शब्द सांगितले असते. तेव्हा सुद्धा त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की बहुतांशी बॅक्टेरिया आणि व्हायरस जे आपल्यात प्रवेश करतात, जे आत्ता आपल्या आत आहेत, जे अनेक प्रकारे आपल्या जीवन प्रक्रियेला सहकार्य करतायत, आपल्याला हानी पोचवत नाही आहेत. ते एकेकाळी पुष्कळ हानी पोचवणारे असू शकले असतीलही, पण त्यांना समजतं की जर ते तसंच जगत राहिले तर ते त्यांचीच राहायची जागा नष्ट करतील, म्हणून ते अधिक सुरक्षित आकार धारण करतात कालांतराने आणि मग आपल्याबरोबर जगायला शिकतात. ते इतर प्राण्यांबरोबर जगत होते आरामात. इतर प्राणी जगले अगदी आरामात त्यांच्यासोबत. हे जीवनाचं स्वरूप आहे की एकाच्या आत दुसरं इतकी असंख्य जीव, अब्जावधी जीव जगतायत एकमेकात मिसळून. आपण सुद्धा तेच आहोत. अब्जावधी व्हायरस आणि बॅक्टेरिया आत्ता याच्या आत जगतायत. पण समजा तुम्ही मॅन्टोस टेस्ट केली, भारतीय लोक मी म्हणतोय, कारण आता सध्या गेल्या 3-4 आठवड्यात आम्ही पाहतोय की कोण फॉरेनर आहे, कोण भारतीय आहे. कुठल्या प्रकारच्या भेदभावामुळे नाही, आम्हाला माहीत करून घ्यायचं की ते कुठून आले. इटली, चायना कुठून आले. इटली आता चायनाच्याही पुढे गेलंय. खूप दुर्दैवी परिस्थिती आहे. पण म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही मॅन्टोस टेस्ट केली भारतीय लोकांसाठी, जवळपास आपण सगळेच नापास होऊ. मॅन्टोस टेस्ट ही क्षयरोगाच्या विषाणूसाठी असते. जवळपास सगळेच भारतीय ही टेस्ट नापास होतील, कारण आपल्या सगळ्यांमध्येच पुरेसे ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया आहेत. पण ट्युबरक्युलोसिस एक रोग म्हणून आपल्याला नाही आहे. म्हणून त्यांनी त्याचं आणखीन एक नाव पाडलं, ते त्याला प्रायमरी कॉम्प्लेक्स की असं काहीतरी म्हणतायत, जे काही लहान मुलांमध्ये होतं त्याला. पण तेव्हा थोडी लक्षणं दिसतात, पण आपल्या सगळ्यांमध्ये हे बॅक्टेरिया आहेत. आपण मॅन्टोस टेस्ट नापास होऊ, पण आपल्यात ट्युबरक्युलोसिसची काहीच लक्षणे नाही आहेत, कारण आपण त्यांच्याबरोबर जगायला शिकलोय, ते आपल्याबरोबर जगायला शिकलेत. त्यांना माहिती की जर ते खूप आक्रमक प्रकारे जगू लागले, जसं की आपण या पृथ्वीवर जगतोय आता सध्या, त्यांना माहिती आहे की ते त्यांची राहायची जागा गमावून बसतील. म्हणून ते एक सौम्य जीवाच्या आकारात स्वतःला बदलतात. तर हे काही पराकोटीचं विज्ञान नाही आहे. हे कायमचंच असं आहे, किमान गेल्या 100 वर्षांपासून. तर ही लोक जी स्वतःला बुद्धिमान समजतात, असं दिसतंय की ते विद्यापीठाच्या आधीच्याही वर्गात गेलेले नसतील, कारण मी विद्यापीठाच्या आधीच्या वर्गात होतो तेव्हा मी हे वाचलं होतं. हे आमच्या लायब्ररीचा भाग होतं, म्हणून ते कदाचित आमच्या पाठ्यपुस्तकातही असेल, पण मी पाठ्यपुस्तकं कधी वाचली नाहीत. कदाचित ही लोक त्या वर्गापर्यंतही कधी पोचली नसतील. त्यांना वाटतं की ट्विटरवर असण्यासाठी त्यांच्याकडे एका पक्षाचा इतका मेंदू असला पाहिजे. त्यांना वाटतं ट्विट करण्यासाठी ते प्रमाणपत्र लागतं. हे अतिशय दुर्दैवी आहे. अशा एका वेळी, या प्रकारच्या वेळी जेव्हा संभाव्य अनर्थ आपलं दार ठोठावतोय देशापुढे, जगापुढे, इतकं की अनेक देश त्यांचं सैन्य दल त्यांच्या नागरिकांविरुद्ध वापरतायत आता सध्या. तुम्हाला कळलं पाहिजे की हे किती सिरियस आहे. हे किती सिरियस आहे पहा की संपूर्ण अमेरिकेचं सैन्य दल तिकडे तैनात आहे, त्यांच्या लोकांना रस्त्यावर येण्यापासून थांबवण्यासाठी. भारतीय पोलीस तैनात आहेत, रस्त्यावर आक्रमक प्रकारे अंमलबजावणी करतायत, कारण त्यांच्या लक्षात आलंय की ही किती सिरियस गोष्ट आहे. पण अशा वेळी सुद्धा या लोकांना उभं राहून त्यांच्या आजूबाजूच्या कुणासाठी काही सकारात्मक करता येत नाहीये. ते फक्त हाच बावळटपणा सुरू ठेवत आहेत. त्यांना वाटतं की त्यांना डॉक्टरेट मिळाले किंवा ते ट्विटरवर डॉक्टर झाले, किमान पक्ष्यांचे डॉक्टर बनलं पाहिजे त्यांनी. हे अगदी दुर्दैवी आहे की जनसंख्येचा एक असा भाग आहे
ज्याला काही परवाच नाही आहे की आजूबाजूच्या लोकांचं काय होतंय त्याची, which doesn't care what happens to the nation. ज्यांना परवा नाही आहे देशाचं काय होतंय, इतर मानवजातीचं काय होतंय, त्यांच्याकडे फक्त स्वतःचाच विषय गरळ ओकत जायचं संपूर्ण वेळ. मी आशा करतो की किमान व्हायरस तरी त्यांना बरं करेल त्यांना या विषयापासून. हे थोडे दिवस स्वतःबरोबर राहून मी आशा करतो की ते उभं राहून काहीतरी उपयोगी कामं करतील. कृपया काहीतरी करा. तुम्ही जे कोण आहात, मला माहिती नाही ते कोण आहेत, तुम्ही जे कोण आहात ते असं मूर्खांसारखं बोलताय, कृपया काहीतरी उपयोगी कामं करा. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मला माहिती आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे. मला त्याबद्दल आता बोलायचं नाही आहे. आता सध्या एक प्रचंड अनर्थ आपल्यावर ओढवतोय. जर आपण ही परिस्थिती योग्य प्रकारे नाही हाताळली तर आपण एका मोठ्या अनर्थाच्या दिशेने जातोय, जिथं लाखो लोक असेच मरून जातील. जेव्हा अशी परिस्थिती आहे तेव्हा तुम्ही करून करून एवढंच करू शकता. जेव्हा मी म्हणतो की ही ती वेळ नाही आहे आपल्या आरोग्य यंत्रणेवर टीका करण्याची, आपलं आरोग्य खातं, ही वेळ ती नाही आहे. सगळ्यांनी उभं राहून ज्या काही लहान सहान सकारात्मक गोष्टी आपण करू शकतो आपल्या आयुष्यात त्या करण्याची. कारण ही काही सामान्य वेळ नाही आहे. एक मानवी पिढी म्हणून आपण कधीच या प्रकारच्या परिस्थितीला सामोरे गेलो नाही आहे. लोकांना एवढं समजलं पाहिजे. आपण कधीच यापूर्वी या प्रकारच्या परिस्थितीला सामोरे गेलो नाही आहे. ही देशात झालेल्या युद्धांपेक्षा मोठी इमर्जन्सी आहे. ही तुम्हाला माहीत असलेल्या कुठल्याही परिस्थितीपेक्षा मोठी इमर्जन्सी आहे. हे खूप मोठ्या अनर्थाशिवाय टळून जाऊ शकतं जर आपण जबाबदार पद्धतीनं वागलो तर आणि आवश्यक सकारात्मक कृती केली तर. मी एवढीच विनंती करतो त्यांनासुद्धा, हरकत नाही त्यांच्याकडे पाखराच्या आकाराचा मेंदू असला तरी पाखरंसुद्धा योगदान देऊ शकतात. मी म्हणतोय. पुढचा प्रश्न आहे मनीषाकडून. आम्ही असं ऐकलंय की आपल्या परंपरेमध्ये अनेक मार्ग आहेत प्रतिकारशक्ती वाढवण्याचे घरी असणारे पदार्थ वापरून. तर घरगुती उपाय वापरून प्रतिकारशक्ती कशी वाढवावी यावर तुम्ही प्रकाश टाकाल का? रोग प्रतिकारशक्ती वाढवणं हे एका रात्रीत होणार नाही आहे. आपण हे समजावून घेतलं पाहिजे. साधारणपणे माझा असा समज आहे, लोकांच्या जीवनशैलीकडे पाहून, खाण्याच्या सवयी पाहून मला वाटतं हे तपासून पाहिलं पाहिजे. हे वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. मला वाटतं Southern Indian people are दक्षिण भारतीय लोकांची रोग प्रतिकारशक्ती जगभरातल्या इतर अनेक लोकांपेक्षा चांगली आहे. पण खाण्याच्या सवयी, इतर गोष्टी, हवामान आणि इतर पैलूंमुळे. तुम्ही समजून घेतलं पाहिजे की उष्णकटिबंधीय हवामानात इतर कुठल्याही जागेपेक्षा जास्त जीव असतात, सूक्ष्म जीव जंतूसुद्धा, आणि त्यांची संख्या आणि विविधता खूप जास्त असते. तर या प्रदेशात राहूनच तुमची यंत्रणा जास्त कणखर बनते, कारण आपण सतत या गोष्टींच्या संपर्कात असतो.